नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलवर. आज आपण भारतीय रेल्वे भरती म्हणजेच इंडियन रेल्वेमध्ये ज्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विविध अपडेट माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्र, आपण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. तुम्हाला कोणतीही जाहिरात जर त्याची पडताळणी करायची असते, कारण की आता बऱ्याच जाहिराती अशा असतात की ज्या एडिट केल्या जातात आणि कुठेही व्हायरल केल्या जातात. तर पहा, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल जाहिरातीवरती तर त्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरच येऊन पाहावा किंवा ऑफिशियल वेबसाईटवरच जाऊन तुम्ही जाहिरात कन्फर्म करावी. तर यामध्ये आपण मुंबईच्या वेबसाईटवर जाणार आहोत. पहा, आपण RRB मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. त्यावरून तुम्ही इथे येऊ शकता. तर पहा, इथे विविध अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत. ALP पोस्ट संदर्भातही अपडेट आहे. टेक्निकल पोस्ट संदर्भातही अपडेट आहे. आपल्याला माहितीच आहे की 9,000ची टेक्निकल पोस्ट संदर्भात जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये एका पोस्टचं क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे BSc आणि दुसऱ्या पोस्टचं क्वालिफिकेशन आहे इंजिनिअरिंग. जरी असलं तरी तुमचं चालणार आहे. BSc किंवा इंजिनिअरिंग जरी असलं तरी तुम्हाला चालेल. आणि त्याऐवजी तुम्ही जर ITI प्लस 10वी म्हणजे 10thही पाहिजे आणि प्लस तुमच्याकडे ITI असणं गरजेचं आहे, तर तुम्ही या टेक्निकल पोस्टमध्ये बसू शकता. आपण आज कशा संदर्भात अपडेट पाहणार आहोत तर पहा, RPF कॉन्स्टेबल किंवा RPF सब इन्स्पेक्टर या दोन पोस्ट संदर्भात नोटीस आलेली आहे. तर आपण अगोदर RPF इन्स्पेक्टर किंवा सब इन्स्पेक्टर एकच नोटीस आहे, ती 2 टॅबमध्ये यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर पहा, इथे तुम्हाला दिसेल क्लिक हेअर टू व्ह्यू नोटीस फॉर RPF पोस्ट आणि डेट सुद्धा दिलेली आहे 14 मार्च 2024 यावर डेट आहे. तर पहा, त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोडचं ऑप्शन येत आहे. तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता. मी अगोदरच डाउनलोड केलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या सूचनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अँड इंडिकेटिव्ह एम्प्लॉयमेंट नोटीस म्हणजे अगोदर दिलेली नोटीस रिगार्डिंग सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट. RPF मध्ये पाहू शकता एक पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर. आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. त्यानंतर आहे कॉन्स्टेबल. तर दोन पोस्ट आहेत, एक सब इन्स्पेक्टर आणि दुसरं कॉन्स्टेबल. यासाठी त्यांनी एम्प्लॉयमेंट न्यूज, रोजगार समाचार, हिंदी, उर्दू, इंग्लिश या तिन्ही भाषेतील वृत्तपत्रामध्ये 2 मार्च 2024 रोजी जे शॉर्ट नोटीस आहे ती पब्लिश केलेली होती. तर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपल्याला विल बी पब्लिश ऑन 15 एप्रिल 2024 म्हणजे 15 एप्रिलला 2024ला आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात येणार आहे. तोपर्यंत अजूनसुद्धा डिटेल जाहिरात आलेली नाही. त्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असेल, सर्व गोष्टी मेन्शन असतील, पण कधी 15 एप्रिल 2024 रोजी. तर ह्या ज्या आहेत त्या RRBच्या ऑफिशियल वेबसाईट आहेत संपूर्ण. यावर येऊन तुम्ही ते डिटेल जाहिरात पाहू शकता किंवा आगामी काळात येणाऱ्या अपडेट्ससुद्धा चेक करू शकता. तर पहा मित्रांनो, ही होती ती जाहिरात. यामध्ये 2 तारखेचं तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे. तर फॉर्म जे सुरू होणार आहेत तुमचे ते चालू होतील 15 एप्रिल 2024 पासून आणि जाहिरात जी येणार आहे ती त्याच दिवशी येईल आणि त्याची डेट जी राहणार आहे ती 14 मे 2024 पर्यंत राहील. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे पाहू शकता तुम्ही. जे सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे तिला ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कोणत्याही फील्डमध्ये असलं तरी चालणार आहे, पण तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. आणि दुसरी पोस्ट जी आहे ती कॉन्स्टेबल, त्यासाठी 10वी पास किंवा त्या संबंधित जे काही क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला लागेल. म्हणजे मिनिमम 10वीत आहे कॉन्स्टेबलसाठी आणि ग्रॅज्युएशन आहे तुमचं सब इन्स्पेक्टरसाठी. इथे तुमचा पे स्केलसुद्धा दिलेला आहे, मेडिकल स्टँडर्ड दिलेला आहे. एज पाहू शकता 20 ते 28 आणि 18 ते 28 असं दोन्ही पोस्टसाठी. आणि वॅकन्सीज जर पाहिलं तुम्ही तर सब इन्स्पेक्टरसाठी आहेत 452 आणि कॉन्स्टेबलसाठी आहेत 4208 असे एकूण मिळून 4660 टोटल वॅकन्सीज आहेत. ह्या कास्ट वाईज जे येतील डिटेलमध्ये ते आपल्याला जाहिरातीमध्येच कळणार आहे. तर पहा, खाली आणखी काही सूचना दिलेल्या आहेत की रिझर्वेशन जे राहणार आहे ते कसं काय राहणार आहे. त्यानंतर एक्झामची जी फी असणार आहे तुमची ती किती आहे तर पहा, इथे 500 रुपये दिलेली आहे वरती ती. आणि कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर 250 रुपये आपल्याला फी राहणार आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, इथे आणखी काही सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर तुम्ही वेळोवेळी जे आहेत ते अपडेट चेक करू शकता. तर अजून डिटेल जाहिरात आलेली नाही, डिटेलमध्ये जाहिरात येईल, पण ती आपल्याला पुढच्या महिन्यातच पाहायला मिळणार आहे आणि तुमचे जे अर्ज सुरू होतील ते सुद्धा पुढच्या महिन्यातच सुरू होणार आहे. आणखी पहा मित्रांनो, 9,000 पदांची जी भरती निघालेली त्याचीही अर्ज भरणं सुरू आहेत. त्यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असला तर तुम्ही BSc किंवा
तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला 10वी प्लस आय-टी असणं गरजेचं आहे. या 2 पैकी एक जर तुमचं क्वालिफिकेशन असेल, तर तुम्ही त्यासाठी सुद्धा म्हणजे 9,000 ज्या जागा निघालेल्या आहेत सध्या, ज्यासाठी फॉर्म भरणं सुरू आहे, तिथे अर्ज करू शकता. तर या संदर्भात आणखी जर काही तुमच्या क्वेरीज असतील किंवा काही कमेंट डाउट्स असतील, तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.